गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स, सांधेदुखी म्हणजे शरीराच्या दैनंदिन मूळ कार्यावर गंभीर परिणाम करणारा आजार. शरीरातील सांधे निरोगी ठेवणे हे आपल्या दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यावर मात करायची असेल तर योग्य उपाय आणि तज्ज्ञांची मदत ही हवीच. आता साताऱ्यात त्यासाठी कोणते डॉक्टर चांगले आहेत याचा विचार तुम्ही करत आहात ना? चला तर मग तुम्हाला घेऊन जाते सातारच्या कलेक्टर ऑफिस समोर असणाऱ्या चैतन्य सेवा हॉस्पिटलमध्ये. चैतन्य सेवाच्या डॉक्टर योगेश मोकाशी सरांकडून जाणून घेऊयात अस्थिरोगाविषयी अधिक माहिती. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, मला अस्थिरोगाविषयी माहिती हवी होती. अस्थिरोग हा विविध कारणांमुळे होऊ शकतो, जसं की वाढतं वय, चयापचय विकार, सांध्यांमध्ये काही दुखापत झाली असेल तर, अतिरिक्त वजन वाढणे, अशी बरेच कारणे असू शकतात. योग्य वेळेत योग्य उपचार जर मिळाले तर हाडांशी रिलेटेड कोणताही आजार असेल तर तो बरा होण्यास मदत होते. ओके डॉक्टर, आपल्या इथे कोणकोणत्या आजारांवर उपचार केले जातात? हाडांशी रिलेटेड ऑलमोस्ट सगळ्या आजारांवर इथे उपचार केले जातात. यात प्रामुख्याने सांगायचे झाले तर गुडघेदुखी व संधिवातावर अत्याधुनिक उपचार आपल्या इथे होतात. व्हिडिओ आर्थ्रोस्कोपी म्हणजे गुडघ्याच्या आतील भागांची दुर्बिणीतनं तपासणी करण्याची सोय आपल्याकडे आहे. गुडघेदुखी बंद करण्यासाठी नी रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम गुडघेरोपण शस्त्रक्रिया या देखील आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये होतात. त्याचबरोबर हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुबा बदलणे, ती पण शस्त्रक्रिया आपण इथे करतो. ग्रेट. आपल्याकडे मणक्याचे विकार, कंबरदुखी, मानदुखी या आजारांवरही शस्त्रक्रिया होतात. ती आपली स्पेशालिटी आहे असं म्हटलं तर हरकत नाही. त्याचबरोबर इलिझाराव या शस्त्रक्रियेद्वारे आखूड पायांची उंची वाढवणे, न जुळलेले फ्रॅक्चर बाहेरून जोडणे, अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील आपल्याकडे होतात. उदाहरणच द्यायचं झालं तर मध्यंतरी आपल्याकडे एक 74 वर्षाच्या महिला पेशंट आल्या होत्या. त्यांना L1 आणि L3 अशा दोन्ही ठिकाणी मणक्यांमध्ये फ्रॅक्चर झाले होते. त्याचबरोबर त्यांच्या पायातली ताकद पण कमी झाली होती. त्यासाठी ऑपरेशन करणं हा एकच पर्याय होता. परंतु यात अडचण अशी होती की त्यांची मागच्याच वर्षी अँजिओप्लास्टी झाली होती. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं थोडंसं जोखमीचं होतं. आपण सर्व तपासण्या MRI, पेट स्कॅन, रक्त, लघवी, BP, कार्डिओग्राम अशा बेसिक टेस्ट करून ऑपरेशनचा निर्णय घेतला आणि ते ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं. अशी बरीच उदाहरणं आहेत. अनेक कुटुंब तर अशी आहेत की त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर काही हाडांशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याकडेच ट्रीटमेंट घेतात. नाईस. अनेकदा लहान मुलांमध्ये जन्मतः काही व्यंग दिसून येतात, जसं की अपंगत्व, हातपाय वाकडे असणे, बोट कमी जास्त असणे किंवा इतर कोणत्या शस्त्रक्रियांमुळे व्यंग निर्माण होणे. तर अशा आजारांवर आपल्याकडे अद्ययावत उपचार केले जातात. अच्छा डॉक्टर, इतक्या आजारांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा पण तशीच लागत असेल ना? होय, आपल्याकडे ॲक्सिडेंटच्या पेशंटचे प्रमाण पण सर्वाधिक आहे. त्यामुळे 24 तास आपल्याकडे एक्सरेची सुविधा आहे. आपल्या इथे ऑपरेशन थिएटर जे आहे त्याला लॅमिनार एअरफ्लो सिस्टीम बसवलेली आहे. त्यामुळे दर तासाला 20 वेळा आतली सर्व हवा शुद्ध होते. त्याचबरोबर इमेज इंटेन्सिफायर, कॉटरी मशीन, सक्शन मशीन अशी सर्व अत्याधुनिक मशिनरी आपल्याकडे उपलब्ध आहे. मस्तच. डॉक्टर, हॉस्पिटलच्या फॅसिलिटीजबद्दल आणखी काय सांगाल? आपलं हे चैतन्य सेवा हॉस्पिटल हे 2007 पासून रुग्णांच्या सेवेस तत्पर आहे. यापूर्वी प्रतापगंज पेठेत श्री सेवा या नावाने जुनं हॉस्पिटल होतं. आपलं हॉस्पिटल हे NABH मानांकन मिळालेलं साताऱ्यातलं पहिलं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. आपलं हे 15 बेडचं हॉस्पिटल असून इथे वातावरण एकदम होमली आहे. आपल्याकडे सगळा स्टाफ हा कोऑपरेटिव्ह आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, सुरत, उत्तर प्रदेश यासारख्या परराज्यातून देखील अनेक पेशंट आपल्याकडे येत असतात. अस्थिरोगावर हजाराहून अधिक ऑपरेशन्स आपल्या इथे यशस्वीरित्या पार पडलेली आहेत. फॅन्टॅस्टिक. डॉक्टर, आज तुमच्याशी गप्पा मारून मला अस्थिरोगाबद्दल खूप सारी माहिती मिळाली. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मी आता निघते. मला तुमचा नंबर मिळेल का? हो, नंबर आहेत 94 23 03 42 35. 94 23 03 42 35. थँक्यू डॉक्टर. सो फ्रेंड्स, तुमच्याही घरात जर कोणाला सांधेदुखीच्या तक्रारी भेडसावत असतील तर सातारच्या पोवई नाक्यावरील चैतन्य सेवा हॉस्पिटलला आजच भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.